नमस्कार, मी संकेत आवटे। एक अशी स्ट्रॅटेजी मी तुमच्यासाठी घेऊन आलोय जी मॅक्सिमम लोकांना माहिती नाही, पण ही स्ट्रॅटेजी अशी सुरुवात आहे ज्या स्ट्रॅटेजीचा वापर करून मॅक्सिमम वेळा प्रॉफिट कमवता येतं। आता अतिशयोक्ती होईल जर मी तुम्हाला म्हणालो की यामधून झिरो लॉस पण होऊ शकतो ओव्हरऑल स्ट्रॅटेजीमध्ये, पण ते शक्य आहे। ॲडजस्टमेंट्स कशा करायच्या असतात, काय असतात, हा पुढचा पार्ट येईल। पण ही स्ट्रॅटेजी एक अशी असेल जी जर तुम्ही वापरली तर मॅक्सिमम लोकांना प्रत्येक सिच्युएशनमध्ये प्रॉफिट कमवता येईल। बघा, सिंपल लॉजिक आहे। मार्केटमध्ये वेगवेगळ्या वेळेला आपण वेगवेगळ्या प्रकारे ट्रेड करत असतो, पण जर तुम्ही म्हणालात आम्ही कुठे वेगवेगळ्या प्रकारे करतो, आम्ही ऑप्शन बायर आहे किंवा ऑप्शन सेलर आहे किंवा स्टॉकमध्ये मी ट्रेड करतो, एवढंच येतं नाही। एकच गोष्ट घेऊन जर तुम्ही रोज ट्रेड करत असाल तर मॅक्सिमम चान्सेस आहेत तुम्हाला लॉस होतोय। मार्केटमध्ये वेगवेगळी सिच्युएशन असते। फॉर एन एक्झाम्पल मी तुम्हाला डायरेक्ट स्क्रीनवर घेऊन जातो। इथं जर तुम्ही बघितलं, मार्केट कधी अशा प्रकारे वर नाही जात। मार्केटची मुवमेंट अशी काहीशी असते, राईट, त्यानंतर असा वर जाईल। सो अशी ही मार्केटची मुवमेंट सुरू असते। तुम्ही जे काही या रॅलीमध्ये कमवाल हा सगळा पैसा, मी पुन्हा एकदा ड्रॉ करून दाखवतोय, थोडासा कलर मला वेगळा करू द्या। या रॅलीमधून जे काही तुम्ही कमवाल ते तुम्ही इथं घालवता, राईट। सो अगेन तुम्ही इथं चांगलं प्रॉफिट करता, अगेन या लेवल्समध्ये तुम्ही सगळं घालवता। इथं जर तुम्ही प्लस 20,000 असाल तर इथं तुम्ही मायनस 30,000 रुपये असता। अगेन इथं तुम्ही 40,000 रुपये प्लसमध्ये जाता, पण इथं 60,000 मायनसमध्ये जातात। म्हणजे ओव्हरऑल मेजर आपण लॉसमध्ये असतो। ही रॅली पकडताना आपण चांगलं प्रॉफिट करतो, कदाचित इथं मी 1,00,000 रुपये कमवेन, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण या कन्सॉलिडेशन झोनमध्ये माझे 2,00,000 रुपये लॉसमध्ये पण जाऊ शकतात। प्रॉब्लेम कुठे आहे? तर प्रॉब्लेम आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये नाही आहे, तर प्रॉब्लेम आपल्या सायकोलॉजीमध्ये। यावर एक मेन सोल्युशन म्हणाला तर ते मी सांगतो, विदिन 2 सेकंद तुम्हाला सोल्युशन मिळेल। सिंपल आहे की तुम्हाला अशा ठिकाणी ट्रेड करायचा नाही। म्हणजे समजा हा जर पिरियड 8 दिवसांचा असेल तर तुम्हाला इथं 8 दिवस ट्रेड करायचा नाही। याच पिरियडमध्ये करायचा। हा 4 दिवसाचा पिरियड असेल तर इथं 4 दिवस ट्रेड करायचा नाही। इथं 6 दिवस असेल तर या 6 दिवसांमध्ये ट्रेड घ्यायचा नाही। एक्झॅक्ट प्रॉपर सेटअप बनेल तेव्हाच तुम्हाला ट्रेड घ्यायचा आहे। पण तुम्ही म्हणाल नाही, मला इथं सुद्धा पैसा कमवायचा आहे, मला शांत राहवत नाही, इथं सुद्धा मला काम करायचं आहे, इथं सुद्धा मला काम करायचं आहे, देन इन दिस केस तुम्ही 100% तिथं पण पैसा कमवू शकता। मेजर आपला लॉस होण्यामागे रिझन हेच असतं की मार्केट रेंज बाउंड होतं। मार्केटमध्ये सायकल असतात, कधीही मार्केट सरळ वर किंवा सरळ खाली जात नाही। मार्केटचे सेंटिमेंट कधीही परमनंट अप्पर किंवा परमनंट डाऊन साईडला नसतात। त्याच्या मागे रिझन आहे की मार्केटच्या सायकल्स बदलत असतात। मार्केटमध्ये अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड हा तर कॉमन पार्ट झाला, म्हणजे अशा प्रकारे मार्केट वर जाईल, असं काहीतरी खाली येईल, हे मान्य आहे। पण हे होत असताना मार्केटमध्ये सायकल असतात आणि प्रत्येक सायकल मागे सेंटिमेंट वेगळं असतं। सोप्या भाषेत सांगतो, लगेच रिलेट कराल। एक XYZ तुमची स्ट्रॅटेजी घ्या, काही वेळासाठी खूप छान चालते पण नंतर चालायची बंद होते, अजून मध्येच कधीतरी चालायला चालू होते पण त्यानंतर चालायची बंद होते। हे काय लॉजिक आहे? हे कशामुळे होतं? तर याच्या मागे एक इम्पॉर्टंट रिझन आहे, मार्केटची सायकल चेंज होते। आणि जेव्हा जेव्हा सायकल चेंज होते तेव्हा तुमच्या स्ट्रॅटेजी मॉडिफाय करणं और मल्टिपल स्ट्रॅटेजीज रेडी ठेवणं जे ज्या त्या सायकलमध्ये फिट होतील, हे स्किल तुमचं असेल। आता कुठली सायकल सुरू आहे हे कोणी तुम्हाला कॉल करून सांगणार नाही, कुठला व्हिडिओ येणार नाही की आता ही सायकल सुरू आहे, अशा प्रकारच्या स्ट्रॅटेजी डिप्लॉय करा। कारण प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी, त्याचं नावं वेगळी, मार्केटच्या सायकल वेगळ्या, त्याचं काही बारसं नसतं, त्याचे काही पॅटर्न्स नसतात। त्यामुळे असं काही आपण कॅल्क्युलेट करू शकणार नाही की हां आजपासून सायकल बदलली, आतापासून आपल्याला चेंज करायला पाहिजे, हे पॉसिबल नाही आहे। ते तुम्हाला एक्सपिरियन्सनीच कळेल, तुमच्या ॲक्युरेसीवर कळेल की आता माझी ॲक्युरेसी 80% होती, ती ड्रॉप होऊन 60%वर आली, 50-40%वर आली। दॅट मीन्स सायकल चेंज होत आहे। आणि जेव्हा जेव्हा अशी सायकल चेंज होते, ही XYZ स्ट्रॅटेजी माझी फेल जाते, तर मी या स्ट्रॅटेजीला XYZ दुसऱ्या स्ट्रॅटेजीने रिप्लेस करणार। तर हे कसं करायचं एक ब्रॉडर लेवलला मी तुम्हाला सांगतो। आणि एक भन्नाट स्ट्रॅटेजी जी मॅक्सिमम लोकांना प्रॉफिट कमवून देत होती, देत आहे आणि देत राहणार। नो डाऊट ही स्ट्रॅटेजी जुनीच आहे, पण बऱ्याच लोकांना वापरता येत नाही, माहिती पण नाही। या स्ट्रॅटेजीला अजून जर पॉलिश केलं तर ही स्ट्रॅटेजी आपण झिरो लॉस स्ट्रॅटेजीमध्ये कन्वर्ट करू शकतो। आता ही स्ट्रॅटेजी कुठली आहे ती आम्ही बनवली, कधी तर नंतर त्याची चर्चा करू, पण आत्ता आपल्याला बघायचं आहे मी कशाबद्दल बोलतोय। सपोज जर मला वाटत असेल की आता मार्केटमध्ये स्पीड नाही आहे, म्हणजेच मार्केट वर किंवा खाली कुठेही जाणार नाही, मे बी मार्केट
वर जाण्याचा प्रयत्न करेल, परत खाली येईल, परत असं कुठेतरी जाईल, परत आणि खाली, अशा प्रकारे मार्केटमध्ये मुवमेंट होऊ शकतात. सो मला 2 लेवल्स मिळू शकतात. आता सपोज मी इथं आहे आज, राईट. सो मला माहिती नाही पुढे काय होणार आहे. याला म्हणू शकतो आपण LTP, लास्ट ट्रेडेड प्राइस. ही प्राइस मी इमॅजिन करतोय की मार्केट कुठेपर्यंत जाऊ शकतं आणि मी कॅल्क्युलेट करेन सपोर्ट आणि रेजिस्टन्स काय आहे. जर या लेवलवर मी मार्किंग केलं तर मला कळेल ही लेवल आहे 18,000ची. एक्झॅक्ट 18,000पर्यंत लेवल आलं आणि इथंपर्यंत जर मी ड्रॉ केलं तर 18,400ची लेवल आहे. ही लेवल कोणती आहे तर 18,100ची लेवल आहे. आता हे मी तुम्हाला पुढे झालेलं सांगितलं, पण मला माहिती नाही पुढे कुठंपर्यंत जाऊ शकतं. बट ब्रॉडर लेवलला अंदाज हाच आहे की मार्केट रेंज बाउंड राहू शकतं. जर मार्केट एका रेंजमध्ये राहील असं वाटत असेल तर मी काहीतरी डेफिनेटली करू शकतो. या केसमध्ये मी एक काम करणार, याच्यापेक्षा किती वर जाऊ शकतं तर गेलं किती 400 पर्यंत. मी म्हणेल चला यामध्ये 500 पॉईंट ऍड करूया, म्हणजे 18,600. 18,600चा कॉल. 18,600 पर्यंत मार्केट गेलंय का, या लेवलपर्यंत आला आहे का तर 100% नाही. याच्यापेक्षा मी -500 पॉईंट केलं तर आन्सर येईल 17,600. सो 17,600चा पुट. इथंपर्यंत मार्केट आलं आहे का तर 100% नाही. या दोन्हीच्या रेंजच्या आतच मार्केट राहिलं. मग याच्या पुढे एक स्टेप तुम्ही विचार करा. जर समजा मी हा कॉल शॉर्ट केला, सेल केला, ऑप्शन बाईंग बद्दल मी बोलत नाही, ऑप्शन सेलिंग बद्दल बोलतोय. लगेच मनात प्रश्न आला असेल, एवढा पैसा कुठनं आणू. गरज नाही साहेब, तुम्हाला कॅपिटल पण किती लागते हे दाखवतो, मग मजा येईल. जर मी 18,600चा कॉल सेल केला तर डेफिनेटली मला एक आयडिया येईल की मार्केट इथपर्यंत पोहोचण्याचे चान्सेस कमी आहेत. मार्केट रेंज बाउंड राहिलं, म्हणजे एका रेंजमध्ये राहिलं तर माझा कॉल प्रॉफिटमध्ये असेल. जर समजा मार्केट हळूहळू वर जाण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या लेवलला याने टचच केले नाही तरी सुद्धा माझा कॉल प्रॉफिटमध्ये असेल. जर समजा मार्केटनी जोरात वर जायला सुरू केली, या लेवल्स तोडल्या, तर मात्र माझा कॉल लॉसमध्ये जाणार आहे. पण जर मार्केट स्लोली खाली आलं तरी कॉल माझा प्रॉफिटमध्ये असेल आणि जरी मार्केट एकदम फास्ट खाली आलं तरी सुद्धा माझा कॉल हेवी प्रॉफिट्समध्ये असेल. सो या सगळ्या सिनॅरिओजमध्ये 5 पैकी 4 वेळा मी प्रॉफिट कमवतोय आणि एकच वेळा लॉस कमवतोय. पण मी जर तुम्हाला म्हटलं की ही प्रोबॅबिलिटी सुद्धा आपण काढून टाकायची, याच्यावर सुद्धा सोल्युशन आहे. काय करू शकतो तर बघा, जाऊयात आपण पुट साईडला. समजा मार्केट रेंज बाउंड राहिलं तर माझा पुट प्रॉफिटमध्ये असेल. जर मार्केट हळूहळू वर जायला सुरू झालं तरी सुद्धा मी प्रॉफिटमध्ये असेल. जरी समजा मार्केट एकदम स्पीडली वर जायला सुरू झालं तरी सुद्धा मी प्रॉफिटमध्ये असेल. मार्केट हळू खाली येत असेल तरी सुद्धा मी प्रॉफिटमध्ये असेल. आता एकाच दिवसाचा विचार करू नका, मी 2, 3, 4 दिवसानंतर म्हणतोय की मार्केट हळूहळू खाली येत असेल. हां, सेम डेला तुम्हाला थोडा छोटा मोठा लॉस दिसेल, पण नेक्स्ट डे, त्याच्या पुढच्या दिवशी, कारण टाइम डिके होतो, जेवढा तुमचा थीटा डिके होईल तेवढं तुम्ही चांगल्या प्रॉफिटमध्ये जाल. फक्त एकाच केसमध्ये मला इथं लॉस होणार आहे, जेव्हा मार्केट जोरदार खाली येणार त्या केसमध्ये मी इथं लॉस घेऊ शकतो. या केसमध्ये फक्त मला लॉस होतोय. सो अगेन 1, 2, 3, 4 या 4ही केसमध्ये मला प्रॉफिट होतं आणि एकाच केसमध्ये मला लॉस होतोय जेव्हा मार्केट खाली पडतंय. पण माझा कॉल मात्र इथं प्रॉफिटमध्ये असणार आहे. या केसमध्ये जेव्हा मला लॉस होतोय, मार्केट जेव्हा वर जातं तेव्हा माझा पुट इकडे प्रॉफिटमध्ये असणार आहे आणि बाकी 3ही सिनॅरिओजमध्ये ओव्हरऑल मी प्रॉफिटमध्ये असणार आहे, दोनही बाजूनी. सो अंदाज येतोय तुम्हाला की मी मॅक्सिमम यातनं प्रॉफिट काढतोय. या सिरीजमध्ये काहीही डाऊट्स असतील तर प्लीज कमेंट करून विचारू शकता. अशी सेम याचा मी दुसरा पार्ट घेऊ शकतो, कारण मला खात्री आहे की तुम्हाला यामध्ये काही डाऊट्स येऊ शकतात. याची मला 100% आत्ताच खात्री आहे. जे लोक एकदमच नवीन आहेत ना, त्यांना डाऊट्स येणार. तुमचे जे डाऊट्स असतील ते मला कमेंटमध्ये विचारा. एक 8-10 दिवस गेल्यानंतर मी परत याचा सेकंड पार्ट शूट करेन आणि तुमचे जे काही डाऊट्स होते त्याला पार्ट 2 मध्ये कन्वर्ट करेन. कारण एका व्हिडिओमधनं सगळं काही क्लिअर होत नसतं. मला मार्केट शिकायला 2-4 वर्षे लागलेली होती. सो असं होणार नाही की तुम्हाला एका दिवसात आणि एका व्हिडिओमधून सगळं समजलं. हां, ज्या लोकांना ट्रेडिंग जमतं, सगळं येतं, त्यांना समजून जाईल सगळं. पण काही मायनर गोष्टी असतील, एकदम बेसिक असतील, ज्या तुम्हाला माहिती नसतील, ते मलाही विचारू शकता. ते पण मी पुढच्या पार्टमध्ये कव्हर करेन. पुढे जाण्याआधी मला एक तुमचा सल्ला हवा होता, तुमची मदत हवी होती. माझा विचार आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या एरियामध्ये, आमच्या कोल्हापूरमध्ये म्हणा, पुण्यामध्ये म्हणा किंवा सातारामध्ये, कराडमध्ये, छोट्या छोट्या सिटीजमध्ये सुद्धा खूप मोठे एंटरप्रेन्योर आहेत. शेकडो कोटीचा टर्नओव्हर आहे, हजारो कोटीचा टर्नओव्हर आहे, पण त्यांच्याबद्दल आपल्याला काही माहितीच नाही. मोठमोठे CEOज आहेत,
त्यांच्याबद्दल आपल्याला काही माहिती नाही. जर तुम्हाला वाटत असेल की त्यांच्यासोबत जर मी एखादा पॉडकास्ट बनवला, त्यांचा इंटरव्ह्यू घेतला आणि त्यांच्याशी चर्चा केली, ज्या चर्चेचा उपयोग तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये होऊ शकतो आणि तुम्हाला त्यातून नॉलेज मिळून तुम्ही सुद्धा 4 गोष्टी स्वतः शिकून एंटरप्रेन्योर बनू शकता, स्वतःचा बिझनेस उभा करू शकता, तर डेफिनेटली मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता PED पॉडकास्ट. जर तुमच्या 5000 कमेंट आल्या तर डेफिनेटली मी एक सिरीज सुरू करेन आणि मी खूप चांगल्या रिनॉन्ड लोकांना, तुम्हाला ते माहिती नसणार याची मी तुम्हाला खात्री देतोय, पण त्यांच्या कंपन्या छोट्या मोठ्या नाहीत तर स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड कंपन्या आहेत, अशा लोकांना मी तुमच्यासमोर घेऊन येतोय. आणि सगळे आपली तुमच्या आमच्यासारखीच लोक आहेत. आवटे, पाटील, चौगले, गायकवाड हीच लोक तुम्हाला दिसणार. त्यामुळे लवकरात लवकर कमेंट करून मला सांगा जर तुम्हाला ते पाहायचं असेल तरच मी ती सिरीज सुरू करेन. सो इथं मला लॉस दिसतो आणि इथं मला लॉस दिसतो, पण दोन्हीकडे मला एका ठिकाणी लॉस एका ठिकाणी प्रॉफिट असल्यामुळे मी प्रॉफिट कमवतो. या ओव्हरऑल सिनॅरिओमध्ये मी प्रॉफिटमध्ये आहे. इथं सुद्धा एक लॉस आणि एक प्रॉफिट आहे, पण टोटल जर तुम्ही बघितलात या मेन सिनॅरिओमध्ये आणि या सिनॅरिओमध्ये आणि या सिनॅरिओमध्ये, या तीनही केसमध्ये मी प्रॉफिटमध्ये आहे. हां, इथं थोडीशी रिस्क आहे, इथं थोडीशी रिस्क आहे, पण एक प्रॉफिट एक लॉसमध्ये आहे. हे प्रॅक्टिकली मी तुम्हाला दाखवणार आहे कसं काम करतं, पण मला आता ब्रॉडर लेवलला तुम्हाला दाखवायचं आहे की थेरॉटिकली हे कसं वर्क करतं. ही झाली थेअरी. मग मी याला प्रॅक्टिकली अप्लाय करू शकतो का? तर 100% करू शकतो. एक सिंपल एक्झाम्पल आता घेऊयात आपण की सध्या मार्केट किती रुपयाला ट्रेड करत आहे. सध्या ती काय करते? 19,140 रुपये. म्हणजे मी पकडतोय, रुपये शब्द वापरला सॉरी, बट 19,140 LTP 19,140. मी याला राऊंड फिगरमध्ये पकडेन. 19,100 किंवा 200 काही पकडू शकता, म्हणजे 19,100 किंवा 19,200 दोन्हीपैकी काही पकडू शकता. आता मला यातला एक कॉल शॉर्ट करायचा आहे आणि एक पुट शॉर्ट करायचं आहे. डिफरन्स कितीचा घेईन मी? 400 पॉईंटचा घ्या किंवा 500 पॉईंटचा घ्या. सपोज मी 400 पॉईंटचा डिफरन्स घ्यायचं ठरवलं तर 19,500चा कॉल झाला जो मी सेल करणार आहे, आणि 400 पॉईंट जर मी खाली आलो तर 18,700चा पुट मी इथं सेल करणार आहे. या दोघांनाही जर मी सेल करत असेल तर याला म्हटलं जातं स्ट्रँगल बनवणं. स्ट्रँगल सिंपल आहे, पण याच्या ॲडजस्टमेंट असतात, ते सेकंड पार्टमध्ये आपण घेईन. आणि खूप जास्त किचकट करून घेण्याचं काही गरज नाही आहे. एकदम सिंपल वेमध्ये मी सांगतोय. मी 400 पॉईंट इथं प्लस केले आणि 400 पॉईंट इथं मी मायनस केले. डिपेंड ऑन दी सिच्युएशन, डिपेंड ऑन दी तुम्ही म्हणू शकता इंडेक्स किंवा तुम्ही ज्यामध्ये ट्रेड करणार आहात तो. समजा बँक निफ्टीमध्ये गेला तर तुम्हाला पॉईंट्स 1000पर्यंत जावे लागतील. निफ्टीमध्ये असाल तर 400-500 ठीक आहे. फिन निफ्टीमध्ये गेला तर त्याचं लेवल वेगवेगळे असतील, बिकॉज मुवमेंट वेगवेगळे असतात. आता हे सेम 400 पॉईंट जर मी बँक निफ्टीमध्ये पकडले तर बँक निफ्टी इझिली 400 पॉईंट एका दिवसामध्ये क्रॉस करतो. म्हणजे जर मार्केट याला क्रॉस करून फास्ट वर जात असेल ना तर माझा लॉस हेवी होणार आहे. जर याला क्रॉस करून मार्केट खाली जात असेल तर माझा लॉस हेवी व्हायला सुरू होणार. सो माझी लक्ष्मण रेखा हीच असेल. या लक्ष्मण रेषेच्या बाहेर मला मार्केटला जाऊ द्यायचं नाही. मार्केट जात असेल तर मला काहीतरी ऍक्शन घ्यावी लागेल, मला बाहेर पडावं लागेल. इन सिंपल टर्म्स. आता प्रश्न हा येतो की यामध्ये मी किती रुपये प्रॉफिट कमवायचा आणि किती रुपये लॉस घ्यायचा. हे पहिला रिस्क टू रिवॉर्ड काहीतरी असायला पाहिजे ना. त्याशिवाय ट्रेड करून काहीच उपयोग नाही. अन्यथा बघा प्रॉफिट दिसतं, अरे पण लॉस किती घ्यायचा तेच मला माहिती नसेल तर ट्रेड करून काही उपयोग नाही. मी पहिला एक काम करेन की मी डायरेक्ट याचं कॅल्क्युलेशन करेन की यासाठी मला किती पैसा लागतो. मला जावं लागेल ऑर्डर्समध्ये, बास्केटमध्ये. एक बास्केट मी क्रिएट करतो म्हणजे मला किती फंड लागेल याची आयडिया येईल. मी याचं नाव देतो ABC, असंच मी काहीही नाव देतोय. ओके. सो मला कॉल बाय करायचा होता 19,500चा. 19,500 नोव्हेंबर म्हणजे या मंथ एंडचा ऍटलीस्ट 2-3 वीक्स तुम्हाला द्यायला पाहिजे. असं नाही की उद्या एक्सपायरी आहे आणि मी बनवू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. पण जेवढी जवळची एक्सपायरी तेवढा प्रीमियम कमी, जेवढा प्रीमियम कमी तेवढं प्रॉफिट कमी. जर माझी इन्व्हेस्टमेंट जास्त आहे आणि प्रॉफिट एकदम निग्लिजिबल होत असेल तर त्याला काहीच अर्थ नाही. त्यावर तुम्हाला थोडंसं फोकस करावं लागेल. सो मी कॉल 19,500चा एक लॉट सेल करतोय. याची करंट मार्केट प्राइस 98-99 रुपये सुरू आहे. सो आपण राऊंड फिगर पकडून चालू. मी 100 रुपयाचा मला याला प्रीमियम मिळतोय. मी याला ऍड करतो. बघा इथे 99 रुपये मुवमेंट होते, सध्या मार्केट सुरू आहे. सो 100 रुपयाला मी याचा एक कॉल जर सेल करत असेल, एक लॉट जर मी सेल करत असेल, एका लॉटमध्ये 50 क्वांटिटी असतात, तर त्यासाठी 84,000 रुपये माझ्याकडून घेतले जातील. राऊंड फिगर आपण पकडू 85,000 रुपये. जर मला कॉल सेल करण्यासाठी 85,000 लागतात तर पुटसाठी सुद्धा ऑलमोस्ट त्याच लेवलला 85च्या आसपासच आपण पकडूयात. जर दोन्हीकडे मिळून मला 85 लागत असतील, हे झाले कॉलसाठी आणि हा झाला पुटसाठी, तर ओव्हरऑल माझी डिमांड असेल 1,70,000ची. 1,70,000 देऊन मी याचं
स्ट्रँगल पण होऊ शकतो. बट एक कॅच आहे, नेहमीप्रमाणे ऑप्शन सेलिंग बद्दल जे आपलं मिथ आहे की खूप जास्त कॅपिटल लागतं वगैरे वगैरे, काही नाही आहे. 18,700चा पुट मला सेल करायचा आहे. याची प्राइस किती सुरू आहे तर समवेअर अराउंड 56 रुपये सुरू आहे. इफ यू वॉन्ट तुम्ही अजून थोडंसं मागे जाऊ शकता, तर तुम्हाला अजून जास्त याचा प्रीमियम पाहायला मिळेल. मागे इन द सेन्स म्हणजे आता LTPच्या जवळ. पण ठीक आहे, आता मी यामध्ये जास्त चेंजेस करत बसणार नाही. याला 57 रुपये मी करतो आणि एक्झॅक्ट आता 56-57 रुपयाच्या आसपासच तो सुरू आहे. ते LTP तुम्ही बघू शकता. याच्यासाठी मला 87,000 रुपयांची गरज आहे. जसं आपण बघितलं 8 × 2 = 16 आणि 1 17, 1,70,000 रुपयांची गरज होती. पण जेव्हा मी याला ऍड करू ना, इथं मार्जिन रिक्वायरमेंट 1,70,000 दिसत नाही साहेब. तुमच्याकडे फक्त 1,00,000 रुपयाची डिमांड केली जाईल, म्हणजे 70,000 रुपयांची तुम्हाला सूट दिली जाईल. एकासाठी जिथे मला 85,000 किंवा 87,000 सेकंड टाइम या पुटसाठी लागणार होते, तर मला ओव्हरऑल रिक्वायरमेंट फक्त 98,000 रुपयांची लागते. म्हणजे एक्स्ट्रा 10-12,000 रुपये दिले की मला कॉल आणि पुट दोन्ही सुद्धा शॉर्ट करता येतो. म्हणजे माझी कॅपिटल रिक्वायरमेंट खूप कमी झालेली आहे. लेट्स कन्सिडर इट की आपण याला समवेअर अराउंड 1,00,000 रुपये पे करतोय या एका स्ट्रँगलसाठी. अगेन या दोघांना मिळून, या दोन्ही पोझिशनना मिळून आपण म्हणू शकतो स्ट्रँगल. तर या स्ट्रँगलला जर मी 1,00,000 रुपये पे करत असेन, तर सिंपल एक काम आपण करू शकतो. हे बनवायचं कसं, मी थोडंसं तुम्हाला बॅक टेस्टिंग याचं करून दाखवतो, म्हणजे अजून चांगली आयडिया तुम्हाला येईल. सपोज मी याचं बॅक टेस्टिंग करतोय. नोव्हेंबर महिना आता सुरू आहे, 2 तारीख. ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण करूयात. सो समवेअर अराउंड आपण 10 तारीख घेऊयात किंवा 15 तारीख जी हवी, 9 तारीख घेऊ शकतो. चला 9 तारखेने आपण सुरुवात करूयात. याची एक्सपायरी ऑक्टोबर महिन्याचीच आपण पकडूयात. ऑक्टोबर 26ला एक्सपायरी असेल. मी 9 तारखेला ट्रेड घेतोय. एक्झॅक्ट LTP जर तुम्ही पकडला तर 19,500 सुरू आहे. 19,500 म्हटल्यानंतर 500 पॉईंट मी वर जातोय. 400 पण जाऊ शकता किंवा 500 पण जाऊ शकता. राऊंड फिगर 500 कॅल्क्युलेशनला पण आपल्याला बरं पडेल. सो 20,000 रुपयांचा कॉल मी एक सेल केला, एक लॉट ऍड केला. 500 मधून 500 पॉईंट मायनस झाले तर 0 झाले, म्हणजेच 19,000चा एक लॉट मी परत सेल केला. एक कॉल आहे, एक पुट आहे. लेट्स से इथं आहे तो ऑप्शन, तुम्ही बघू शकता. 20,000चा कॉल मी सेल केला. दॅट मीन्स 30 रुपयांचा प्रीमियम याचा सुरू आहे. यामध्ये मला मॅक्सिमम किती रुपये मिळू शकतात? 30 रुपये मिळू शकतात, बिकॉज याचा प्रीमियम 30 रुपयांचा आहे. पण यामध्ये एक इश्यू आहे, प्रॉफिट हे लिमिटेड आहे. जर तुम्हाला ओव्हरऑल मी दाखवलं, मॅक्सिमम प्रॉफिट मला 3,700 रुपये होऊ शकतं, पण मॅक्सिमम लॉस हा अनडिफाईन्ड आहे. याच्या मागे रिझन हे आहे की मार्केट कितीही खाली जाऊ शकतं किंवा वरही जाऊ शकतं. जेवढं मार्केट क्विक मुवमेंट करेल, फास्ट मुवमेंट करेल, सलग वर रोज जात राहील, तेवढा मेजर लॉस तुम्हाला होऊ शकतो. मग याला लॉसला लिमिट नसतं, ही पहिली गोष्ट. पण या लिहायच्या गोष्टी आहेत, प्रॅक्टिकली याचे चान्सेस खूप कमी आहेत. आणि जर तसं होत असेल तर त्याला ऍडजस्टमेंट करायची असते. आता त्याबद्दल मी बोलणार नाही, पण नेक्स्ट कधीतरी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेही सांगेन. बरेच लोक ऑप्शन सेलिंगचा आमचा क्लास करून खूप चांगलं प्रॉफिट कमवत आहेत. डेली त्यांचा अर्निंग सुरू आहे आणि मला त्यांचा अभिमान वाटतो. सो तुम्हाला जर त्याच्याबद्दल डिटेल माहिती हवी असेल तर या नंबरला कॉल करा. ऑप्शन बाईंग आम्ही शिकवतो, ऑप्शन सेलिंग शिकवतो आणि त्याचबरोबर टेक्निकल अनालिसिस शिकवतो. तुम्हाला जे सूट होतं ना ते तुम्ही करायचं आहे आणि रोज मार्केटमधून पैसा कमवायचा आहे, हे मात्र नक्की. सो इथे मला 30 रुपये आणि इथे मला ऑलमोस्ट 45 रुपये मिळतात. हे जे सॉफ्टवेअर आहे ते मी बॅक टेस्टिंगसाठी वापरतोय. आता याच सॉफ्टवेअरला एक फ्री ऑप्शन माझ्याकडे आहे. तो कसा मिळतो, काय मिळतो, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर लवकरात लवकर या नंबरला कॉल करा. एक डीमॅट अकाउंट ओपन करा. डीमॅट अकाउंट जेव्हा तुम्ही आमच्याकडे ओपन करता तेव्हा एक कोर्स, बेसिक कोर्स आम्ही तुम्हाला फ्री देतोय आणि त्या कोर्समध्ये असंच एक सॉफ्टवेअर फ्री कसं वापरायचं याचंही ट्रेनिंग देतोय. सो तो फ्री कोर्स तरी ऍटलिस्ट तुम्ही सोडू नये असं मला वाटतं. लवकरात लवकर या दिलेल्या नंबरला कॉल करा आणि जॉईन करा. आता मी याला थोडंसं पुढे घेऊन जातोय. काय होऊ शकतं, अर्धा तास पुढे गेलो मला 62 रुपये लॉस होत आहे. 62 रुपये. 1 तास पुढे गेलो 15 रुपये लॉस सुरू आहे, 37 रुपये प्रॉफिट सुरू आहे. अशा प्रकारे मी पुढे जाऊ शकतो. पण जसं जसं पुढे जाईल एवढी मेजर मुवमेंट मला इथं होणार नाही. तर जर तुम्ही 9 ऑक्टोबरला बघितलं, 15:16 म्हणजे ऑलमोस्ट 2:15 वाजलेले आहेत, दिवस संपलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी 9:30 वाजता मला 400 रुपये प्रॉफिट दिसत आहे. इफ यू वॉन्ट, तुम्हाला जर वर्क करायचं असेल 0.5% तुम्ही बुक करू शकता, बिकॉज ऑलमोस्ट 0.5% तुम्ही पोहोचलेला आहात. 400-500 रुपयाच्या दरम्यान प्रॉफिट सुरू झालेला आहे. एवढं बुक करून आपण बाहेर पडू शकतो. काही लोकांची अपेक्षा 1% असते. मी थोडंसं याला जास्त पळवतोय. त्या लोकांसाठी 1% घेऊन तुम्ही बाहेर पडू शकता.
आता बघा इथं तुम्हाला 1100 समथिंग रुपयांचं प्रॉफिट दिसतंय. सो हे 1100-1200 रुपये घेऊन सुद्धा तुम्ही बाहेर पडू शकता. 1220 रुपये. सो यासाठी मला लागले 3 दिवस. मी 10 तारखेला स्ट्रँगल बनवला आणि 13 तारखेला मी विकून टाकला. मला मिळाले 1200 रुपये. पण जर याचा प्रीमियम थोडासा जास्त असता आणि थोडंसं तुम्ही अजून क्लोज असता, लेट्स से हा 100चा प्रीमियम असता, हा कुठेतरी नियर अबाउट 100चा असता, तर तुम्हाला इथे कदाचित 2500 रुपयांचं प्रॉफिट दिसलं असतं. पण एकदम जेवढं तुम्ही लांब जाल तेवढं तुम्ही सेफ व्हाल. पण जेवढं सेफ होण्याचा प्रयत्न कराल तेवढा तुमचा प्रॉफिट रेशो ड्रॉप होत जाईल. मग तुम्ही म्हणत असाल की मला 3 दिवसामध्ये जर 1% मिळतोय ना, इनफ आहे. जर समजा असे मी 4च ट्रेड घेतले, महिन्यातून 4, अति जास्त डोकं लावायचं नाही, सारखं मार्केटमध्ये डोकं फोडून घ्यायचं नाही. 4च ट्रेड घेतले, योग्य वेळी घेतले, मी वाट बघितली, स्मार्टली प्ले केलं, तर डेफिनेटली 4 ट्रेड मल्टिप्लाय बाय 1% इज इक्वल टू 4%. महिन्याला साहेब 4% इझिली मिळतात. आणि फक्त 1%च नाही तरी तर हे 2-2.5% पण जाऊ शकतं. पण मी एकदम कन्झर्वेटिव्ह पद्धतीनं पकडतोय की विनाकारण ओव्हर आकडे दाखवायचे, बघा महिन्यात डबल केला, ट्रिपल केला, नको आहे. स्टेप बाय स्टेप स्लोली खूप चांगलं प्रॉफिट आपण यातनं गेन करू शकतो. नो डाऊट जर मार्केट रेंज बाउंड राहिलं तर याच्यापेक्षाही जास्त प्रॉफिट तुम्हाला होऊ शकतं. याला 1 डे पुढे जर आपण घेऊन जात गेलो असंच 1900, 2800 हे प्रॉफिट तुम्हाला दिसत राहणार. 19 तारीख 9 दिवसानंतर तुम्हाला 3% दिसत आहेत. इनफ आहे, तुम्ही 9 दिवस होल्ड करू शकता. इट्स टोटली डिपेंड ऑन यू. म्हणजे तुम्हाला कधीपर्यंत किती होल्ड करायचं आहे, तुमचं कॅपिटल किती आहे, तुम्ही त्याला किती वेळेपर्यंत ठेवू शकता, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. तुमची सायकोलॉजी मॅटर करते. सो असा कुठलाही थंब रूल नाही की तुम्ही लगेच 2 दिवसात बाहेर पडा किंवा 15 दिवसांनी बाहेर पडा किंवा 1 महिन्याने बाहेर पडा. आमचे असे काही स्ट्रँगल असतात जे 2-2 महिने सुद्धा आम्ही होल्ड करतोय. तुम्ही एक काम करायचं आहे. पहिली गोष्ट जे मी सांगितलं, या नंबरला कॉल करायचा, पहिला डीमॅट अकाउंट ओपन करायचं, फ्री आहे. त्यानंतर कोर्स करायचा, फ्री आहे. पेड कोर्सबद्दल बोलत नाही. तुम्हाला हवा आहे बिंदास्त कधीही जॉईन करू शकता या नंबरला कॉल करून. पण मी बोलतोय फ्री कोर्सबद्दल, राईट. सो आता तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन केलं, फ्री कोर्स मिळाला, त्यातून हे सॉफ्टवेअर कसं वापरायचं हे कळालं, त्याबद्दल अजून थोडंसं या स्ट्रॅटेजीबद्दल नॉलेज मिळालं. ते मिळाल्यानंतर पेपर ट्रेड करायचं आहे. 2 महिने प्रॅक्टिस करायची आहे. लगेच उड्या मारून पैसे जास्त आहेत म्हणून इन्व्हेस्ट करायचे नाहीत. प्रॅक्टिस झाली, अंदाज आला, चांगला प्रॉफिट मिळतो हे कळालं, त्यानंतर स्ट्रॅटेजी ब्लडमध्ये उतरली की एका लॉटने काम सुरू करायचं आहे. आणि त्यानंतर जसं 3 महिने चांगलं प्रॉफिट सस्टेनेबल तुम्ही कमवाल, परत 2 लॉट करा, 4 लॉट करा, 10 लॉट करा, 50 लॉट करा, हळूहळू कॅपिटल वाढवत जा. डायरेक्ट मोठी अमाऊंट लावून उद्यापासून सुरुवात करायची नाही, हे मी वारंवार सांगतोय. आणि जर हे तुम्ही करून बघितलं तर मी खात्री देऊन तुम्हाला सांगतोय की मार्केटमध्ये यशस्वी होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. हां, ही सुरुवात आहे. यामध्ये अजून भरपूर ॲडजस्टमेंट करता येऊ शकतात. लॉसमध्ये गेलेला ट्रेड आपल्याला प्रॉफिटमध्ये काढता येऊ शकतो. अशा काही ॲडजस्टमेंटच्या स्ट्रॅटेजी त्या शिकायच्या असतील तर त्याही आम्ही शिकवतोय. पण पहिला व्हिडिओला लाईक करा. मॅक्सिमम तुमचे जे काही ओपिनियन असतील, तुम्हाला जे काही यामध्ये डाऊट्स असतील मला कमेंट करून विचारा. पार्ट 2 मध्ये आपण ते कव्हर करू. आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.